नमस्कार मित्रांनो, आपण चाललेलो आहे पुण्यामध्ये गणपती दर्शन घेण्यासाठी. तर लालपरीवर चाललेलो आहे. स्वामी समर्थच्या मंदिरामध्ये पण आपण जाणार आहोत. तर मित्रांनो, हे बघा सकाळ सकाळ चष्मा तुटलेला आहे. हे बघा दुसरी साईड. तर तुम्ही पण आयुष्यामध्ये कधी पण चांगली बाजू बघताना वाईट बाजू पण बघून घ्या. तर मित्रांनो, मी लालपरी पार्क केलेला आहे. तर गणपतीच्या मंदिरात आपण जाणार आहोत. दगडूशेठ मंदिर तसेच बाबूगेनू गणपती आहे, तिथं मी नेहमी येतो. तर ते जाणार आहोत. तर मित्रांनो, येताना खूप ट्रॅफिक लागलेलं आहे. आज तब्येत जरा वीक आहे. तरी तसेच मंदिरातून गॅरेजनंतरनं मी दवाखान्यात जाणार आहे आणि तसंच ऑफिसला मी जाणार आहे. चला मित्रांनो, आपण बघूया. हे बघा, आलो दगडूशेठ गणपती मंदिरापाशी. तर मित्रांनो, हे घ्या दर्शन. तुमच्या गणपतीच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात भरभराटी येऊ दे. बाबूगेनू गणपती म्हणजेच नवसाचा गणपती दर्शन घेऊयात. हे कुठे गेले? द्या ऐकणार. तर मित्रांनो, इथे येऊन मन प्रसन्न होते, पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते, निगेटिव्हिटी दूर होते. तर मित्रांनो, इथून धागा घेऊन तो धागा देवाच्या पायाशी लावून तो धागा आपली जी काही इच्छा आहे ती मनात बोलून तो तिथे धागा बांधायचा आणि राहिलेला धागा आपण हातात बांधायचा असतो. इच्छेशी तुम्ही बोलली तशीच त्या इच्छेसाठी तुम्हाला प्रयत्न सुद्धा करावे लागतात. पूर्ण लक्ष केंद्रित करून मेहनत घ्यावी लागते. मग नंतर ती इच्छा पूर्ण होते. तर हा गणपती जो आहे तो नवसाला पावतो म्हणून याचे नाव नवसाचा गणपती असं आहे. या मंदिराशेजारीच स्वामी समर्थाचं मंदिर आहे. चला ते बघूयात, त्याचं दर्शन घेऊयात. तर मित्रांनो, चष्मा तुटल्यामुळे नवीन मोबाईल घेतलेला आहे, फास्ट ट्रॅकचा. खूप भारी गॉगल आहे. त्या माणसाचं बोलणं बघून त्याचं कम्युनिकेशन खूप चांगलं होतं. त्याच्याकडे कोणतं ना कोणतं स्किल आहे. असं कोणतं ना कोणतं स्किल माणसाने अपडेट केलं तर आयुष्य माणूस जगू शकतो, काही ना काही पैसे कमवू शकतो. तर मित्रांनो, तिथे एक नंदीवाला बघितला. तो सुद्धा माणसाची चेहरपट्टी ओळखून, हवा ओळखून तो त्यांच्या आयुष्याबद्दल काहीतरी सांगत होता. तर त्या नंदीवाल्याकडे सुद्धा एक फेस रिडिंगचं स्किल आहे. तो फेस रिडिंग करून पैसे कमवतोय. लोकांना वाटतं हा बरोबर ह्याने ओळखली. चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन हे ओळखून ते बरोबर अंदाज लावतो. तर पैसे कमवत असताना माणूस आनंदी राहणं गरजेचं आहे. पैसा हा आयुष्यातला महत्त्वाचा घटक आहे, पण त्याचबरोबर पैसे कमवत असताना आनंदी असणं गरजेचं आहे.
तर आलेलो आहे आपल्या लालपरीपाशी गाडीपाशी निघूयात आपण. गणपती दर्शन झालेलं आहे मित्रांनो. तर मी चाललेलो आहे घरी. डॉक्टरकडे जाणार आहे आता, जरा बरं वाटत नाही. तर मित्रांनो, माझा सांगायचा मुद्दा असा की माणूस पैशाला खूप महत्त्व जरी असलं तरी माणूस आनंदी असला पाहिजे. तर माणूस खूप पैसे कमवतो पण त्याला तो आनंदीच खुशच नाही आहे त्याच्या आयुष्याबद्दल, तर उपयोग नाही आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जे आवडते ते आयुष्यात करा.